खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। आज मात्र मिडबाव या मैदानावरती नक्कीच खेळ उंचावण्यासाठी निवड झाली आहे। सुंदर खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाचं प्रदर्शनही पाहिलंय। आता मात्र खेळ दाखवावा लागेल। संघ पडझडीमध्ये मी आहे म्हणेन, कारण 78 धावा जिकडे 103 धावा 105 धावा आणि 136 धावांची लयलूट झाली असं हे मैदान। आणि यावरती अजूनही 20 ते 25 धावा ऍड कराव्यात, तेवढे एक फायटिंग टोटल दाखल करावं, कारण गोलंदाजांना काम करता येईल। कारण काळभैरव संघाने जो पराक्रम केलाय 103 धावा चेंडू ठेवून विजय संपादन केलाय, त्यामुळे ताकद दहशत पाहिली आहे आपण या संघाची। वाईड चेंडू, एक धाव ऍड केली जाईल। खूपच टप्पा पडल्यानंतर बाहेर गेलेला चेंडू, तेजस साधी सायकल आपल्याला दिसेल। एक धाव नक्कीच ऍड केली जाईल। धाव संख्या झाली ती 79। पुन्हा एकदा वाईड चेंडू, कंट्रोल करावा लागेल, टप्प्यावरती काम करावं लागेल। सूरज कावडे आपल्याला दिसतोय, एक आयकॉन म्हटल्यानंतर आदर्श खेळाडू म्हणून तुझ्याकडे पाहिलं जात आहे, खेळही दाखवलायस, त्यामुळे अपेक्षा वाढल्यात तुझ्याकडून आणि त्याला न्याय द्यावा लागेल। उडवलाय चेंडू, वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण होतंय, सुंदर क्षेत्ररक्षण, धावून काढलेल्या या 2 धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, चांगला कॉल म्हणावा लागेल। 2 धावा ऍड केल्या जात आहेत, एकमेकांना कॉल करून धावा, जेणेकरून एकमेकांवरती आपटणार नाही, याकडे लक्ष द्या। धावसंख्या झाली ती 82। सुंदर खेळ आपण पाहतोय। हा सामना मात्र रंगतदार होणार, यात काही शंका नाही, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही विजयी संघ आहेत, त्यामुळे विजयाची दावेदारी कोण दाखवणार हे सांगणारा मेगा हिट पॉवर जनरेट केले गेले तेजस केळुसकरच्या बॅट मधून, गरजेच्या तेजस सादियाच्या बॅट मधून गरजेच्या वेळी उभा राहिलेला हा पांडुरंग ताशिलचा गोपाळ कृष्ण मिडबावच्या या रामेश्वर मैदानामध्ये नक्कीच धुमाकूळ घालताना उभा राहिलाय। आलाय मोठा षटकार, धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल 88 धावा। तेजस सादिये सुंदर फलंदाजी, झालेली निवड, मिळालेली संधी आणि एक प्रेरणादायी खेळ, आपल्या नावाला न्याय देणारा खेळ आपल्याला तेजसकडून पाहायला मिळतोय। सूरजवरती यशस्वी केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा तोच तडाखा, एकदा लॉंग ऑफ, एकदा लॉंग ऑन, चेंडू मात्र सीमा पार, धावा नेऊन ठेवल्या त्या तब्बल आता मात्र 94 वरती चेंडू द्यायचाय। हा खेळ आहे, क्रिकेट म्हटल्यानंतर अनिश्चिततेचा खेळ आणि तेच खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। बाकीत करू नये आणि करायचंच नाही, आणि क्रिकेटमध्ये कोण कधी येऊन काय करून जाईल हे कोणी सांगू शकत नाही। जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजयाचा जल्लोष करण्यात योग्य नाही। आणि याचा आपण प्रतियोग पाहिलाय की बांगलादेश आणि इंडियामध्ये आशिया कप फायनल मध्ये जे झालं होतं, मेहदुल्लाने सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतरचं महेंद्रसिंग धोनीचं कौशल्य, यष्टी मागून सूत्र हलवणारी आणि हार्दिक पांड्याची गोलंदाजी, पुन्हा एकदा पंचांकडे अपील केलं जात आहे। षटकाची समाप्ती, निर्धाव चेंडू, इनिंगला ब्रेक आणि धाव संख्या झाली ती 94। विजयासाठी 95 धावांचं लक्ष्य कोणत्या संघासमोर, तर ज्या संघाने 103 धावा चेंडू ठेवून गाठल्यात त्या संघाला 95 धावांचं लक्ष दिलं गेलंय। आता मात्र खेळ दोन्ही एंड करून ऑन झालाय। एका एंड वरून श्री स्वामी समर्थ क्लब वांगणे, तर दुसऱ्या एंड वरून काळभैरव हिंद्रे। यानंतरच्या इनिंग साठी समालोचनासाठी गोड आवाज सन्माननीय निलेश जोकेसर यांना विनंती करतो। ओव्हर टू निलेश दादा, धन्यवाद। धन्यवाद कुबल साहेब। आपण आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांचा मधुर आवाज समालोचन कक्षाच्या माध्यमातून ऐकत आहात
ते सन्माननीय आचरा गावचे सुपुत्र आमचे मित्र सन्माननीय कुबल साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या मंडळाच्या वतीने करतो. पुढील 5 दिवसामध्ये ते आपल्यासोबत नक्कीच जोडले जातील. आणि ही जी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, अनेक संकटांवरती मात करून, अनेक अडथळ्यांवरती मात करून, अनेक अडथळे पार करून या 31व्या वर्षामध्ये पदार्पण करते. कारण की मंडळ आहे मित्रांनो, आणि 30 वर्षामध्ये आमचे सर्व मंडळ स्थापन करणारे पदाधिकारी, काही पदाधिकारी आज आमच्यात नाही आहेत, मात्र त्यांनी जो पायंडा घालून दिला आहे, जी संस्कृती घालून दिली आहे ती महत्वाची आहे. आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून हे आमचे मंडळ पुढे वाटचाल करते. आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड आहे आपल्याकडे. 1995 साली जेव्हा पहिली वैली क्रीडा स्पर्धा भरली गेली, त्यावर्षी विजेता कोण होता, उपविजेता संघ कोण होता, तेव्हापासूनचं आत्ता अगदी 2024 पर्यंतचं सगळं रेकॉर्ड हे मंडळाच्या माध्यमातून ठेवले गेले. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय प्रवीणजी जेठे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल कृपा करून त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय प्रवीणजी जेठे, तसेच या ठिकाणी ज्येष्ठ आमचे सदस्य मिलिंद वैरागी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी पिंकू मिळबावकर हे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. ऐतराज नरे हे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित आहेत. त्यांची सुकन्या भूमी ऐतराज नरे ही या व्यासपीठावरती येऊन बसलेली आहे. या स्पर्धेचा या ठिकाणी आनंद घेते. आणि आपण ही चर्चा झाली होती की आम्ही 31 वर्ष ही क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना 30 वर्षांचं सर्व ट्रॅक रेकॉर्ड हे मंडळाच्या माध्यमातून ठेवलं गेलं. कारण की आमच्या मंडळामध्ये स्थापन करत असताना काही जण शिक्षक होते, काही डॉक्टर्स किंवा प्रत्येक शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च विभूषित असे आमचे सर्व सदस्य असल्या कारणाने प्रत्येक गोष्टीचं एक या ठिकाणी रेकॉर्ड ठेवलं गेलं. आणि त्यामुळेच ही क्रीडा स्पर्धा निरंतर आजही त्याच जोशात, त्याच उत्साहात आपण या ठिकाणी 31व्या वर्षी सुद्धा संपन्न होताना पाहत आहोत. जरी मैदान बदललं असलं तरी उत्साह तोच आहे, जोश तोच आहे. आणि क्रीडा रसिकांची साथ, सर्व संघांची, खेळाडूंची जी साथ आहे ती त्याच पद्धतीची आहे. आज यूट्यूबच्या माध्यमातून आपली ही क्रीडा स्पर्धा सर्वजण पाहतात. या क्रीडा स्पर्धेचा आमच्या मंडळाच्या अनेक सदस्यांना इथे पहिल्या दिवसापासून उपस्थित राहता येत नाहीये, मात्र यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ते आस्वाद घेत आहेत. फोनच्या माध्यमातून असेल, मेसेज असतील किंवा यूट्यूबवरती कमेंट्स असतील, त्या कमेंट्सच्या माध्यमातून त्यांचे चांगले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. नक्कीच ही मंडळाच्या कामाची पोचपावती असेल. आणि ही जी स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आमच्या आधारस्तंभ राजश्री लोके पवार मॅडम यांनी गेल्या वर्षी या स्पर्धेला जेव्हा त्यांनी भेट दिली होती तेव्हा त्या बोलल्या होत्या की ही स्पर्धा लाईव्ह स्वरूपात पुढच्या वर्षी असली पाहिजे. आणि त्यांनी तो संकल्प केला आणि यावर्षी त्या पद्धतीने त्यांनी ही लाईव्ह स्पर्धा या ठिकाणी दाखवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. प्रवीण जेठे यांना विनंती असेल की आपण कृपा करून यायचं.
पहिला चेंडू या ठिकाणी उडवलाय, पाहायचंय चेंडू जातो सीमारेषेलगत, चांगला प्रयत्न दिसून आला. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फलंदाज जाळ्यामध्ये सापडणार होता, मात्र प्रयत्न या ठिकाणी खरोखर दाद द्यावी लागेल. तेजस साधे याची चेंडू पर्यंत पोहोचला, झेलच्या खाली जाऊन थांबला, मात्र चेंडू शेवटच्या क्षणाला त्यांच्या हातातून निसटून जमिनीला या ठिकाणी दान झाला. नक्कीच प्रयत्नाला टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिला चेंडू होता, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न फसला होता. आमच्या मंडळाचे हितचिंतक उल्ले गावचे आमचे सहकारी खेळाडू सन्माननीय मनीष ठुकरूर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी मंडळाला या ठिकाणी प्राप्त होते. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उडवला पाहिजे, झेल होतोय का? सागर राणे झेलच्या खाली येतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. एक घणाघाती फलंदाज केतन प्रभू या ठिकाणी मगाच्या सामन्यामध्ये या जोडीने काय फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. गोवा येथून दाखल झालेले 2 खेळाडू आणि त्यांच्या सोबत केतन प्रभूची घणाघाती फलंदाजी. पुन्हा एकदा प्रथमेश पारकर समोर असेल, सलामीचा डावखुरा फलंदाज. सर्कलच्या मध्ये या ठिकाणी मोठा फटका, सर्कलला बेधून वरून फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चांगला नेत्रदीपक झेल टिपला जातोय आणि पहिला गडी गारद होतोय. पहिले या संघाचा साईश धुरे 4 या धावसंख्येवरती. साईश झोळे गोवा या राज्यातील एक नामवंत खेळाडू आता मात्र या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरतोय. आपल्या संघासाठी गरज होती 95 धावांचा डोंगर पार करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ वाहिनी या संघ तुल्यबळ संघ मानला जातो. प्रथम फलंदाजी करत असताना 94 धावा या ठिकाणी उभ्या राहिल्या. धावा झाल्यात त्या 2 धावा. दोन धावा फलकावरती लागल्यात. धावा संख्या होती 2 धावा. सागर तेली नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये समोर आहे. प्रथमेश सुंदर फटका या ठिकाणी, मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा प्रथमेश पारकर दुसरा गडी गारद करतोय. 2 या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रथमेश पारकर याची. या ठिकाणी प्रथमेश पारकर याचं पहिल्या सामन्यापासून प्रशंसा केली जाते, वर्णन केलं जातंय. 2023 मधल्या क्रीडा स्पर्धेमध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा प्रथमेश पारकर नावाचा खेळाडू या ठिकाणी आपली दावेदारी पेश करतोय. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहतात ते आमच्या मंडळाचे सदस्य आनंद लोके आणि सोन्या शिरवडकर. दोन्ही अनुभवी पंच आहेत, गेले कित्येक वर्ष या मैदानावरती क्रिकेट खेळतायत आणि क्रिकेट पंचगिरीचा सुद्धा अनुभव आहे. आता मात्र मैदानावरती एक मोठा खेळाडू येतोय, पाहायचंय. मगाच्या सामन्यामध्ये बिंदास्त लिंगा या संघाविरुद्ध खेळत असताना या एका खेळाडूने एक हाती सामना पलटवला, एक हाती संघाला आपला सामना जिंकून दिला. तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो. सूरज गावडे एक डावखुरा फलंदाज आहे, मोठमोठे फटके मारण्यामध्ये नावाजलेला हा फलंदाज. समोर आहे प्रथमेश पारकर. मोठा फटका आल्या पहिल्या चेंडूवरती चेंडू उडवतोय, लॉंग सीमारेखा पार, खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपली रणनीती स्पष्ट करून दाखवतोय तो गावडे, सूरज गावडे. मगाच्या सामन्यामध्ये 75 धावांची खेळी साकारली होती सूरज याने.
आता सुद्धा 95 धावांचा डोंगर पार करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथमेश पारकर याच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा पलकावरती लागल्यात. किफायती गोलंदाजी म्हणावी लागेल. हा एक षटकार सोडला तर चांगलं उर्वरित षटक टाकलं होतं. 2 गडी सुद्धा बाद केले होते प्रथमेशाने. मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. ती काळभैरव या संघाला गेली 31 वर्ष या मैदानावरती हा संघ आपली मक्तेदारी स्पष्ट करतो. आपला चांगला खेळ दाखवतो. हिंदे गावाचे अनेक खेळाडू या मैदानावरती खेळून गेलेत. त्यामध्ये मी नक्कीच नाव घेईन कैलासवासी गणेश हिंदेकर, कैलासवासी किशोर परब हे 2 त्याच्यातले खेळाडू आज आमच्यात नाहीयेत. मात्र त्यांची आठवण सुद्धा अशी आक्रमक फलंदाजी बघितल्यानंतर होते. त्यानंतर दिनेश कुबरे, मकरंद शिंदे, विजय हिंदेकर, तावडे, रोशन परब, राहुल परब सुद्धा आज आपल्यात नाहीये. मात्र चांगली फलंदाजी त्यांनी सुद्धा केली. सुंदर चेंडू पॉइंट चेंडू कट करून 40 धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धोका पत्करला होता सूरज गावडे याने. मात्र 1 धाव सहज गत्या पूर्ण केली जाते. तर डिरेक्ट चेंडू जर यष्टांवरती लागला असता तर नक्कीच धावचीची संधी चालून आली होती. आणखी गणेश गावडे याचा सूरज गावडे याचा विकेट महत्वाचा आहे. ही जी क्रीडा स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात या ठिकाणी प्रक्षेपित केली जाते. तर राजश्री लोके मॅडम या स्पॉन्सर आहेत. तसेच MS स्पोर्ट्स या आमच्या लाईव्ह YouTube चॅनलचं या ठिकाणी सर्व आमचे जे टीम आहे त्याच्यामध्ये तनिष पिसे तरळे, कॅमेरामॅन आहे अक्षय पांचाळ, मयूर पवार हे सर्व आमचे सहकारी यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्विंग अँड मिस होतोय. चेंडू टप्प्यापर्यंत थोडासा बाहेरच्या दिशेने दिशा बदलतोय आणि परिणामी निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. तेजस साधे याचा मॅन फ्रॉम तळाशील कोंडवली तळाशील गावचा हा एक खेळाडू, गुणवंत खेळाडू म्हणून संबोधला जातो मालवण तालुक्यामधला. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेखा पार. खणखणीत षटकार. एक चेंडू निर्धाव गेला त्यानंतर मात्र थोडासा टप्पा बदलला जातो आणि त्याच टप्प्यावरती या ठिकाणी चांगलं आक्रमण चढवलं जात आहे ते सूरज गावडे याच्या माध्यमातून. धावसंख्या 6 धावांनी वाढते. संघाची धावसंख्या होते ती 15 धावा. पंकज कुर्ले आपण पाहतोय स्कोर बोर्डचं गेली कित्येक वर्ष म्हणजे 31 वर्ष म्हणलं तरी वावगं ठरणार नाही काम पाहत आहेत. आणि पंकज कुर्ले यांच्या माध्यमातून ती जबाबदारी 5 दिवस सुद्धा सांभाळली जाते. पुन्हा या तेजस साधे सज्ज होतोय. समोरच सूरज गावडे. सूरज या सामन्यामध्ये त्याला फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचा. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. खणखणीत षटकार. सूरज गावडे. आणि या ठिकाणी गोवा या राज्यातून मला का निमंत्रित केलं गेलंय. गोवा या राज्यामध्ये मी क्रिकेट सातत्याने खेळतोय आणि माझ्या नावाचा दबदबा त्या गोवा राज्यामध्ये आहे अशीच प्रचिती या सूरजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तो क्वार्टर फायनल मध्ये दांडी बॉयज या संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तेजस साधे समोर असेल. सूरज गावडे. सूरज गावडे एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये तशीच फलंदाजी आता सुद्धा करताना पाहायला मिळतोय. समोर तेजस साधे. उलटा चेंडू होता वेगवान चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला आणि थोडासा नाराज दिसतोय सूरज गावडे कारण की उलटा चेंडू होता. पाहिजे तिथे मारण्याची संधी होती मात्र हा चेंडू थोडासा मिस होतोय. खाली राहतोय लोअर फुल टच आणि या ठिकाणी मिस चेंडू होतोय म्हणजे निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. 95 धावांचं लक्ष प्राप्त करत असताना 21 धावसंख्या अशी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तेजस साधे. वेगवान चेंडू त्याच वेगावरती स्वार होतोय आणि चेंडूला बॉल पाठवतोय स्क्वेअर लेग सीमारेखा पार. खणखणीत षटकार. या ओव्हर मधला तब्बल 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 धावांनी षटक संपताय. संघाची धावसंख्या होते ती 27 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर
पुन्हा एकदा प्रथमेश पारकर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाच्या विरुद्ध तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर असेल केतन प्रभू, हा सुद्धा नवोदित खेळाडू आहे. चांगली फलंदाजी सातत्याने करतो आपल्या संघासाठी. थोडासा अनफिट होता मागच्या काही दिवसांमध्ये, मात्र आता पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी मैदानामध्ये उतरलाय. तेवीस चेंडू आणि 67 धावांची गरज असेल या सामन्यात जिंकण्यासाठी. समीकरण नक्कीच अशक्य नाहीये, कारण की सूरज गावडे ज्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तशीच फलंदाजी शेवटच्या चेंडूपर्यंत करत राहिला तर नक्कीच सामन्याचं चित्र पालटून टाकू शकतो सूरज गावडे. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. प्रथमेश पारकर याच्यावरती हल्ला चढवला जातोय, कारण की सूरज गावडे या खेळाडूला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. गोवा राज्यातून प्रवास करून आलाय, मात्र आपली जबाबदारी जाणतोय. आयकॉन म्हणून मला का निवडलं गेलंय आणि प्रेमनं या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मी का पटकावला याची प्रचिती या ठिकाणी दाखवून देतोय तो सूरज गावडे. पुन्हा एकदा प्रथमेश एकदम राऊंड विकेट. सुंदर चेंडू या ठिकाणी, थोडासा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, खाली राहिला तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आता मात्र स्ट्राईकला होतोय तो केतन प्रभू. केतन प्रभू आपली जबाबदारी ओळखतोय, कारण की सिंगल डबल या ठिकाणी खेळ चालू आहे. सूरज आक्रमक पवित्र्यामध्ये आहे. पुन्हा एकदा केतन याच्या बॅट मधून मोठा फटका, मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार, कणकणीत षटकार. लॉंग ऑफ सीमारेखा पार चेंडू जातोय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा प्रथमेश पारकर. धावसंख्या होते ती 42 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 42 अशी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश पारकर एक चांगला गोलंदाज आहे. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं, फक्त 8 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र थोडासा या ठिकाणी प्रथमेश पारकर समोर केतन प्रभू एका षटकाराशी खेळतोय. केतन खरोखरच कौतुक होईल या नवोदित खेळाडूचं. त्या ठिकाणी पंच खराब चेंडू म्हणून घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा प्रथमेश पारकर समोर असेल केतन प्रभू. मोठा फटका या ठिकाणी झेल आहे सागर राणे, आणि सागर राणे कुठली चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. केतन प्रभू नावाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
तिसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. संदेश राणे. एकोणीस चेंडू आणि 52 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी स्वामी समर्थ वायंगणी या संघाला. मोठा फटका पाहायचा, चेंडू हवेमध्ये, फटका फसला पाहिजे, जेल होतोय का? प्रयत्न चांगला होता, थोडासा कठीण जेल. मात्र या ठिकाणी 2 धावा सहजगत्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धाव संख्या होते 45 धावा आणि षटक संपते. 3 षटकांचा खेळ संपलाय. अठरा चेंडू आणि 50 धावा, 45 अशी धावसंख्या फलकावरती लागते. 95 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 50 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये 45 धावांपर्यंत मजल मारली आहे. प्रारंभीच्या 3 षटकांमध्ये त्यामध्ये 2 षटकं सर्कलची होती, पॉवर प्लेची होती, त्यामध्ये 45 धावा या ठिकाणी काढल्यात. आता उर्वरित 18 चेंडू आणि 50 धावा. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं व संघाच्या वतीने 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो तो मिस्टर तेजस साधे. अठरा चेंडू 50 धावा. तेजस साधे समोर असेल तो सूरज गावडे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय सूरज याच्या माध्यमातून. तेजस साधे फुल सेट करतोय, कारण की 3 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहणार आहेत. पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडू जातील असं या ठिकाणी नियोजन करावं लागेल. पुन्हा एकदा तेजस साधे समोर असेल तर सूरज गावडे. पुन्हा एकदा तेजस. ओव्हरपिच चेंडू आणि त्या ओव्हरपिच चेंडूला पाठवलं जात आहे सीमा रेखा पार. कणकणीत षटकार. ओव्हरपिच चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये रडार मध्ये चेंडू आला आणि त्या चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवण्यामध्ये माहिर आहे सूरज गावडे. 6 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते ती 51 धावा. समीकरण राहत आहे ते 17 चेंडू आणि 44 धावा. हा विकेट काढणं जर विजय संपादन करत असेल तर सूरज गावडेला लवकरात लवकर बाद करणं गरजेचं असेल. आणि जोपर्यंत सूरज गावडे मैदानावरती आहे तोपर्यंत काळ भैरव या संघाला कोणतीच चिंता नाही, कारण की मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती तशीच फलंदाजी आता सुद्धा करताना पाहायला मिळतो. मागच्या इनिंग मध्ये तब्बल 11 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. आता सुद्धा चांगली फलंदाजी साकारताना पाहायला मिळते. आतापर्यंत 6 षटकार मारलेत. पाहायचंय सूरज गावडे. समोर असेल तेजस साधे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, त्या शॉर्ट पिच चेंडूला उडवलंय सीमारेखे बाहेर. 6 धावांसाठी कणकणीत षटकार. तेजस साधे थोडासा नाराज दिसतोय, कारण की चेंडू सातत्याने सीमारेषे बाहेर जातोय. बॅटिंग साठी वरदान असलेली ही खेळपट्टी, कारण की चेंडू सरळ बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय. सोळा चेंडू आणि 38 धावा. 16 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. सोळा चेंडू आणि 38 धावा. हा सामना जिंकायचा असेल 16 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. पाहायचे तेजस साधे याला आपले संपूर्ण शक्तीपणाला लावावी लागेल, कारण की समोर आहे तो बाहुबली, एक आक्रमक फलंदाज सूरज गावडे. गोवा या राज्याचा खेळाडू
आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिडबाव या गावामध्ये येऊन आपली दावेदारी पेश करतोय. तो काय बळे भिल्ले या संघातून खेळत असताना सुंदर फटका त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेलगत. एक धाव तर नक्कीच मिळते. पाहायचे दुसरी धाव घेत आहेत का आणि एका धावावरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. थोडंसं या ठिकाणी तेजस साधे चांगली गोलंदाजी केली. एक धाव निघाली. कारण की जर सूरज गावडे नॉन स्ट्राईक एंडला आला तर नक्कीच समाधान व्यक्त करत असतील ते प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू. कारण की तो जेव्हा स्ट्राईक वर जातो तेव्हा चेंडू जास्तीत जास्त मॅक्झिमम टाइम षटकार सीमारेषे बाहेर पाठवण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. पुन्हा एकदा नवीन गेलेला फलंदाज सज्ज होतोय. 58 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. तेजस साधे मोठा फटका. हा सुद्धा चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारेखा पार. कणकणी षटकार. सकाळपासून पाहतोय आपण की गोलंदाजांची कोणती या ठिकाणी किमया चालत नाहीये. पुन्हा एकदा तेजस साधे आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनला या ठिकाणी झेल टिपला जातोय. यश संपादन करतोय तेजस साधे. चौथा गडी बाद होतोय 64 या धावसंख्येवरती. तेरा चेंडू आणि 31 धावा. 13 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पाहायचे नवीन फलंदाज कोण येतोय. लोचन राणे हा सुद्धा एक गुणवंत खेळाडू आहे. नवोदित खेळाडू आहे. ज्याप्रमाणे केतन प्रभू एक डावखुरा फलंदाज खेळ करतो त्याचप्रमाणे त्याच्याच पद्धतीचा खेळ करणारा हा खेळाडू लोचन राणे मैदानाच्या दिशेने पावलं टाकतोय. पाहायचं लोचन याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतात का. कारण की सिंगल डबल जरी धावा काढल्या तरी दुसऱ्या बाजूला सूरज गावडे या स्ट्राईकला जास्तीत जास्त आणणं गरजेचं असेल. कारण की सूरज गावडे याच्या बॅट मध्ये क्षमता एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता सूरज गावडे त्या ठिकाणी ठेवतो. त्यामुळे त्याची विकेट त्या ठिकाणी महत्वाची आहे. आयचा पुन्हा एकदा सज्ज होतोय तो तेजस साधे. समोर आहे लोचन राणे. आणि या ठिकाणी खराब कॉल. काय किमया घडली आहे मैदानावरती. मोठी चूक म्हणावी लागेल. काहीच आवश्यकता नव्हती. सागर राणे त्या ठिकाणी थोडा फंबल झाला. चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि लोचन याला दुसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी लोचनाने कॉल दिला आणि या ठिकाणी आत्मघाती निर्णय म्हणावा लागेल. सूरज गावडे काय फलंदाजी केली मित्रा. मात्र या क्षणी या ठिकाणी या अतिरिक्त धावेची गरज नव्हती. अतिरिक्त धावेची कोणतीही आवश्यकता नव्हती. 44 धावांची या ठिकाणी खेळ करून बाद होतोय. 11 चेंडू मध्ये 44 धावा. 7 षटकार मारलेत ते सूरज गावडे याने. कारण की सामना अजून संपलेला नाहीये. अजूनही धावसंख्येची गरज आहे 30 धावा. 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. सगळी जबाबदारी लोचन राणे याला घ्यावी लागेल. खेळ करावा लागेल. क्षमता आहे त्याच्यामध्ये. मोठे फटके मारावे लागतील. कारण की दुसऱ्या गोटामध्ये आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ वायंगणी संघ थोडासा शांत झाला असेल नक्कीच. की सूरज गावडे तो आक्रमण चढवत होता. तो वारंवार मोठे फटके मारत होता. तोच मोठा मासा गळायला लागला आणि नक्कीच आता थोडासा कमबॅक पाहायला मिळतोय का हे पाहावं लागेल. कमलेश या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतो. एक सिनियर खेळाडू आहे वायंगणी या संघातला. नवीन फलंदाज येतोय तो जयदीप पाताडे. जयदीप हा सुद्धा या ठिकाणी मोठा फलंदाज आहे. एक डावखोरा फलंदाज म्हणून ओळखला जातो.
शिंदे या गावातून खेळत असताना संपूर्ण देवगड तालुका असेल, पंचक्रोशी असेल, यामध्ये त्याने सुद्धा एक काळ गाजवलाय. चांगली फलंदाजी सातत्याने केली आहे. मात्र हा सामना महत्वाचा आहे. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तो क्वार्टर फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे. आणि क्वार्टर फायनल मध्ये दांडी बॉईज या बलाढ्य संघाशी सामना करताना आपल्याला पाहायला मिळेल. काहीच आवश्यकता नव्हती या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची. पुन्हा एकदा प्रदीप पाताडे, सुंदर चेंडू या ठिकाणी ब्लॉक होल, चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू गणला जातोय. समीकरण बदलते. 11 चेंडू 30 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते फलकावरती. 11 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा योगेश साळकर, सुंदर चेंडू, कव्हर दिशेने चेंडू खेळला गेलाय. थोडासा चेंडू अडला जातोय. एक धाव होतेपर्यंत पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धाव्याने समाधान मानतात. एका धाव्याने संघाची धाव संख्या होते ती 66 धावा. 10 चेंडू 29 धावांची गरज असेल. 10 चेंडू 29 धावा. काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये पाहावं लागेल. 44 धावांची 11 चेंडू मध्ये बहारदार खेळी करून सूरज गावडे बाद झाला. त्यानंतर मात्र थोडासा खेळ शांत झालाय. आता मात्र थोडासा खराब चेंडू, डाव्या अटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून या ठिकाणी अवांतर धावसंख्येची खून करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 67 धावा. पुन्हा एकदा योगेश साळकर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा स्पर्श होत नाहीये. तावात मोठा फटका मारण्याच्या मध्ये या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. धावसंख्या होते ती 67 धावा. पुन्हा एकदा योगेश साळकर, मोठा फटका या ठिकाणी आणि झेल, चांगला सुंदर झेल टिपला जातोय. त्या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडू गेला होता. चेंडू जर झेल घेतला असेल सीमारेषे बाहेर जाण्याची शक्यता होती. आता संपूर्ण शक्यता या ठिकाणी फेल ठरते आणि गडी बाद होतोय लोचन राणेच्या स्वरूपात. 8 चेंडू आणि 28 धावा. सुंदर षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो एक अनुभवी गोलंदाज योगेश साळकर. कारण की योगेश याच्या पाठीशी अनुभव आहे. की या मैदानावरती षटकार चौकारांची आतषबाजी होत असताना अशा प्रकारची किफायती गोलंदाजी करणं हे नक्कीच आपल्या संघासाठी एक उभारी देणारं उदाहरण नक्कीच ठरू शकतं. नवीन फलंदाज येतोय तो चंद्रशेखर पाताडे. जयदीप पाताडे यांचे बंधू, दोन्ही भाऊ मैदानामध्ये आहेत. मात्र दोन्ही भावांना आपल्या संघाला संकटातून बाहेर काढावं लागेल, फलंदाजी करावी लागेल. ही किमया त्यांनी अनेकदा साकारली आहे. अनेक वेळा त्यांनी चांगला खेळ केलाय. त्याच खेळाची अपेक्षा आज सुद्धा आपल्याला सर्वांना लागून असेल. पाहायचंय जयदीप पाताडे आणि चंद्रशेखर पाताडे आपल्या संघासाठी कोणती फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र बॅट आणि बॉल मध्ये बरंच अंतर पाहायला मिळालं. किंबहुना निर्धाव चेंडूची गणना केली जाते. निर्धाव चेंडू सहित धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होती ती 68 धावा. 7 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर षटक. या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. योगेश साळकर याने काय गोलंदाजी केली. 27 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 27 धावा. कारण की हा सामन्याचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला आलं असतं. कारण की दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज गावडे या ठिकाणी चुकीचा निर्णय घेऊन बसला आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात तो बाद झाला. आणि त्यानंतर मात्र संपूर्ण सामन्याचं चित्र मात्र पलटून गेलं. एक हाती सामना जिंकवून देणारा खेळाडू दुर्दैवीरित्या अशा पद्धतीने बाद होणं नक्कीच कुठल्याही संघासाठी फायदेशीर नसतं. कारण की गोवा राज्याचा हा खेळाडू आज एवढ्या लांबून आपल्या या मैदानावरती न्यू सिल्वर पार्क स्टेडियम वरती दाखल झाला आणि त्याने आपल्या खेळाची छाप नक्कीच क्रीडा रसिकांच्या मनावरती सोडलेली आपल्याला पाहायला मिळेल. सुकृत जोशी, सुंदर चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला जातोय. जयदीप पाताडे थोडासा शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर निघून आला.
मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर टाकला तो सुकृत्याने. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो विकेट किपर प्रथमेश पारकर याच्या हातामध्ये. जयदीप पाताळे नावाचा खेळाडू बाद होतो 68 या धावसंख्येवरती. दांडी बॉईज संघाच्या संघनायकाला विनंती असेल, दांडी बॉईज या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी इथे यायचे. दांडी बॉईज या संघाचा संघनायक आपण पाहतोय आज लिंबा गावचा हा संघ सुद्धा इथे उपस्थित झाला होता. चांगला खेळ केला मित्रांनो. मात्र दुर्दैव आहे गेल्या वर्षी सुद्धा असं दुर्दैव त्यांचं पाहायला मिळालं. उंबरकर सारखे अनेक दिग्गज खेळाडू, बरीच वर्ष क्रिकेट मधला त्यांचा अनुभव आहे. मिडबाव गावामध्ये अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं ते सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळाले. मात्र हार जीत आहे क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज शमील राणे, सुकृत जोशी. शमील याच्या बॅट मधून बऱ्याचशा कालावधीनंतर मोठा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. शमील राणे मोठा फटका, हेलिकॉप्टर उडवलं जात आहे आणि जे जाऊन स्थिरावत आहे सीमारेखा पार, खणखणीत षटकार. दुसरा षटकार पाहायला मिळतोय. मात्र थोडासा वेळ झालाय की काय, कारण की शमील राणे हा जर वरती आला असता, 2 नंबर्स आधी जर खेळायला आला असता तर नक्कीच त्याच्या बॅट मधून असे फटके सुरुवातीला पाहायला मिळाले असते. पुन्हा एकदा चांगला नेत्रदीपक फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 1 धाव तोपर्यंत पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 81 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 16 धावांची गरज. पुन्हा आता मात्र मोठा फटका, चेंडूला तो षटकार. 87 धावा म्हणजे फक्त 9 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि या 9 धावा म्हणजे मागचं 3 धावांचं योगेश साळकरचं षटक. एक खराब निर्णय, खराब कॉल, त्यामुळे संपूर्ण सामना या ठिकाणी गमावावा लागला तो काळभैरव हिंदे या संघाला. काळभैरव हिंदे या संघाने या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली.